बीड तालुक्यात ताडसोना गावात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलाय. अक्षरशः पूर्णतः शेतामध्ये पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय. नदीला देखील पूर आल्याचं चित्र या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवू शकतो, कालच्या प्रचंड पावसामुळे या ठिकाणी ही जी ज्वारी आहे, बाजरी आहे, याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी जे शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत. मावशी, काय सांगता येईल? काय काय कालचा पाऊस कसा होता आणि काय काय नुकसान झालंय, काय सांगता येईल? लय काल लय गारा हे तर होतं तिकडे, मोडत होते, झाडं उपटत होते, हे होत होते. हा. आणि ज्वारीची नुकसान झाली, बाजरीची झाली, ह्याची कांद्याची झाली, तरी नुकसान आमची झाली. आता काय खायचं आम्ही? काळीझर झाली ज्वारी. काय खडे खावात का आता आम्ही त्याच्या? काय करायचं? हा. म्हणून त्याच्यामुळं आता कोणीच आले याच्यासाठी काय काय खर्च करावा लागला, किती खर्च झाला आणि आता काय उत्पन्न निघेल का? आता काय उत्पन्न निघायचं? आता उत्पन्न काहीच निघत नाही. खर्च झालाय मग 60-70 हजार रुपये खर्च झालेला आहे. आणि आता इथल्या ज्वाऱ्या हे फिरून आम्ही आता त्याच्यातच थांबलेलो. तर काय करावं आता? आम्हाला आता आता काय मागणी तुमची? आता मागणी सरकारनं काहीतरी द्यायला पाहिजे ना आम्हाला. हा. भरपाई करू, नुकसान भरपाई हे द्यायला पाहिजे या. हा. म्हणजे मग आम्ही हे करूत ना. अजून देखील शेतकरी येतं, काय सांगता येईल? काय काय परिस्थिती होती कालची आणि कसा पाऊस होता आणि काय काय अडचणी आल्या? 6 ते 7 वाजेपर्यंत 1 तासभर असं वारं होतं, असा पाऊस होता. आता पाणी बघायला नाही, पण जेवढं पाणी होतं कुठं बी पाणी दिसत होतं सगळं. काय म्हणते? असं भरपूर काय शेतकऱ्याला काहीच उरलं नाही मागे. कांदे गेले, ज्वाऱ्या गेल्या, बाजऱ्या गेल्या, आंब्याच्या झाडाचे नुकसान, लिंबूंची नुकसान आहे, पूर्ण नुकसान झालेलं आहे. पण काय शासनाने एवढं खतं महाग केलंय, सगळं महाग केलं, आम्हाला म्हणलं आता हे 1000 रुपये क्विंटल सुद्धा विकू शकत नाही ते. आता 1000 रुपये सुद्धा आमचं शेतकऱ्याचं आमच्यापासून गेलं की ते 5000 गेलं लागतं आम्हाला. डायरेक्ट आमच्यापासून जे गेलेला वाहन आहे का, तो गेला की वापस आला की 5000 भेटत नाही आम्हाला. आज तेल 200 रुपये किलो झाले. आणि आमची आज ज्वारी, ती काळी ज्वारी कोणी खाणार आहे का आमच्याकडून? ते अधिकारी लोक घेतील का आमच्याकडून खायला? कधीच घेऊ शकत नाही. काय मागणी प्रश्न? अहो, त्यांचे मागणी भरपाई तर करायच पाहिजे, पण त्याला योग्य दर सुद्धा नाही आम्हाला. कुठल्या सोयाबीनला दर नाही, कापसाला नाही, कुठल्याच नाही. त्यांच्याकडे गेलेलं कच्चं जातं आमचं, त्यांच्याकडून पक्का आलं की 5000-7000 रुपये भाव देते. कपड्याला महाग, प्लास्टिक महाग, कशाचं फायबर महाग, पाईपलाईन महाग, वायर महाग, सगळं महागच केलं आहे. आम्हाला काय ठेवलंय त्यांनी बघा. निसर्ग सुद्धा आमच्यावर कोपला आहे. नक्कीच नक्कीच निसर्ग सुद्धा हा कोपला. अशा तीव्र भावना ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या आहेत. आमचा कच्चा माल पक्का माल झाला की त्याला भाव वाढतो, मात्र आमच्या मालाला भाव मिळत नसल्याच्या भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे एकूणच या पावसामुळे शेतकऱ्याचं जे प्रचंड नुकसान झालंय, याची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.